दरम्यान पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडे। रवी, आता नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे, छगन भुजबळ पोहोचल्याचं कळतंय। आउट तर रवी, याच्याशी आपण संवाद साधणारच आहोत। मात्र थोड्याच वेळामध्ये, अगदी काही मिनिटांमध्ये आता छगन भुजबळ जे आहेत ते मंचावर दाखल होतील आणि मग पुढे ते मार्गदर्शन करतील उपस्थितांना। धनंजय मुंडे देखील इकडे सहभागी होणार आहेत ओबीसींच्या मंचावर। धनंजय मुंडे काय बोलतात पाहणं सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा रवी मुंडे यांच्याकडे जाऊया। रवी, धनंजय मुंडे तिकडे पोहोचल्याचं किंवा छगन भुजबळ पोहोचल्याचं कळतंय, कोणकोणते नेते दाखल होत आहेत आणि आता प्रत्यक्ष सभा सुरू व्हायला किती वेळ आहे अजून? तर विषय आपण बोलणारच आहोत। मात्र आज प्रामुख्याने दोन भाषणांकडे सगळ्यांचं लक्ष आहे, ते म्हणजे मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे। ओबीसींच्या मंचावरून नेमकं हे दोन्ही नेते काय बोलतात पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे मराठा आरक्षणाचा जी.आर, त्याच्यानंतर छगन भुजबळ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, सरकारमध्ये असूनही अत्यंत आक्रमकपणे त्यांनी आपली भूमिका मांडलेली होती आणि महाविकास सभेचा त्यांनी सुतोवाच केलं होतं, त्यांनी या संदर्भातली घोषणा केली होती। त्यानंतर आज ती महाविकास सभा पार पडते। त्या महाविकास सभेच्या मंचावरून आता छगन भुजबळ नेमकं काय बोलतात या अनुषंगाने पाहणं महत्त्वाचं आहे। तर तिकडे छगन भुजबळांसोबत धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे देखील तिकडे सहभागी होतील अशी आताची माहिती आहे। रवी मुंडे आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा। रवी, आवाज येतोय माझा? हो, येते। रवी, आता तिकडे प्रत्यक्ष मेळाव्याला सुरुवात होताना दिसते आपल्याला। हा मेळाव्याचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे? कोणकोणते नेते आतापर्यंत दाखल झाले आहेत तिकडे? छगन भुजबळ पोहोचल्याचं कळतंय। अश्विन, छगन भुजबळ हे जवळपास 1 तासापूर्वीच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात आमदार धनंजय मुंडे देखील या ठिकाणी दाखल होतील, लक्ष्मण हाके देखील या ठिकाणी आलेले आहेत। एकूणच आता जर आपण बघू शकत असाल तर मैदान आता हळूहळू भरू लागलेलं आहे। निर्धारित वेळ जरी 4ची असली तरी ज्या पद्धतीने या ठिकाणी लाईटची स्क्रीनिंगची योजना केलेली आहे त्यानुसार अजून तासभर तरी या ठिकाणी पूर्ण लागू शकतो। आंदोलक मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जमा झालेले आहेत। ओबीसी मध्ये भीतीचं वातावरण आहे। 2 सप्टेंबरच्या जी.आरला समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, समीरभाऊ भुजबळ यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। नाशिक जिल्हा, चांदवड तालुका, दुगाव गाव या ठिकाणी शासनाने जो जी.आर काढलेला आहे त्या शासनाच्या जी.आरच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी हा जी.आर जर रद्द झाला नाही तर ओबीसींवर मोठी या ठिकाणी हानी होणार आहे आणि म्हणून या जी.आरच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांच्या। दादा, मला सांगा, तिकडे बघा तुम्ही, मला सांगा 2 सप्टेंबरच्या जी.आर मुळे संताप वाढत चाललाय ओबीसी? हा, वाढत चाललेला जी.आर रद्द होण्यासाठी हा ओबीसीच्या वळावर ठेवलेला आहे आणि तात्काळ हा ओबीसीच्या वळावातून आपल्यावर होत असलेला अन्याय दूर व्हावा आणि मराठा आरक्षणाचा जो आणि गॅजेटचा जो कायदा आहे तो रद्द व्हावा याच्यासाठी ही धडपड चालू आहे। तर बघितलं की खरं तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही त्यांची भूमिका आहे। 2 सप्टेंबरच्या जी.आर बाबत आक्रोश आंदोलकांचा, ओबीसी आंदोलकांचा खास करून वाढत गेलेला आहे आणि ही जी गर्दी आहे ती तीच आहे। जसं की काही दिवसापूर्वीच छगन भुजबळांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला की कुठल्याही परिस्थितीत 2 सप्टेंबरचा जी.आर रद्द झाला पाहिजे ही भूमिका आहे आणि त्याच्या जोडीला लक्ष्मण हाके यांची देखील तीच भूमिका आहे। एकूणच या पद्धतीनं वातावरण ज्या पद्धतीनं ढवळून निघालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये, खरं तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाची जास्त धग पाहायला मिळाली आणि आज एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आमदार धनंजय मुंडे या व्यासपीठावरती संबोधित करणार आहेत आणि त्यांची ओबीसी आंदोलनाविषयी, ओबीसी आरक्षणाविषयीची प्राथमिक भूमिका जरी व्यक्त झाली असली तरी पुढची नेमकी काय दिशा असणार आहे ते त्यांच्या समर्थकांना काही याबाबत मार्गदर्शन करणार आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे ना। अर्थात त्यांच्या पुढच्या राजकीय दिशा देखील त्यांच्या या भाषणावरती अवलंबून असणार आहे की ते नेमकं कोणत्या दिशेने राजकारण करू शकतात, कारण या व्यासपीठावरची त्यांची ही पहिलीच वेळ आहे।
अश्विन, छगन भुजबळ दाखल झालेले आहेत. मी जर बघू शकत असाल तर त्या ठिकाणून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलक वाजत गाजत या ठिकाणी दाखल होऊ लागलेत. खास करून बीड जिल्हा, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील आंदोलक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती ही सगळी आंदोलक एकत्रित झालेली आहेत. थोड्याच वेळानंतर या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ या सभेला संबोधित करतील. आमदार धनंजय मुंडे देखील या सभेला संबोधित करणार आहेत. लक्ष्मण हाके देखील आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत. आक्रमक अशा पवित्र्यामध्ये हे आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे आणि याच भूमिकेला धरून स्टेजवरील व्यासपीठावरील ही सगळी मान्यवर मंडळी यापुढे नेमका काय आदेश देतात हे पाहणं महत्वाचं आहे. 2 सप्टेंबरला जेव्हा हा GR मुंबई आंदोलनादरम्यान मनोज जरांगेंना मिळाला त्यानंतरची ही पहिली सभा आहे, विशेष आहे. त्यामुळे पुढची दिशा नेमकी काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या समर्थकांना आणि ओबीसी आंदोलकांना आणि ओबीसी समाजाला ही सगळी नेते मंडळी नेमकी काय आदेश देतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. रवी, धन्यवाद या माहितीबद्दल. वेळोवेळी तुझ्याकडून या मेळाव्यासंदर्भातले अपडेट घेतच राहू. तर जसं रवीने सांगितलं की आता काही वेळातच सर्व प्रमुख नेते मंचावर पोहोचतील आणि थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्याचं कव्हरेज ABP माझावर असंच सुरू राहील.